केंद्र सरकार की नीतियों के खिलाफ आज पूरे देश में कर्मचारियों और किसानों का आक्रोश सड़कों पर नजर आया। देश भर के विभिन्न संगठनों ने आज मजदूर विरोधी, किसान विरोधी और कॉर्पोरेट समर्थक नीतियों के खिलाफ एक दिवसीय भारत बंद का आह्वान किया। इस आंदोलन के तहत धुले शहर में भी जोरदार विरोध मोर्चा निकाला गया। कल्याण आज सुबह धुले के कल्याण भवन से इस मोर्चे की शुरुआत की गई। केंद्र सरकार की नीतियों से नाराज मजदूर संगठन, किसान संगठन और सामाजिक कार्यकर्ता बड़ी संख्या में इस मोर्चे में शामिल हुए। आंदोलनकारियों का आरोप है कि केंद्र सरकार की नीतियां सीधे तौर पर मजदूरों और किसानों के अधिकारों को कुचल रही है। सरकारी संस्थानों का निजीकरण, श्रम कानूनों में बदलाव और महंगाई जैसे मुद्दों पर नारेबाजी करते हुए सरकार से तुरंत नीतियों में बदलाव की मांग की। देश भर में करीब 25 करोड़ कर्मचारी इस एक दिवसीय हड़ताल में शामिल हुए। देश की 10 प्रमुख मजदूर यूनियनों ने इसे अपना समर्थन दिया है। 25 कोटी कामगार कर्मचारी आणि त्यांना बल द्यायला देशभरात शेतकरी सुद्धा उतरलेला आहे। रेल रोको, रस्ता रोको, सर्व फॅक्टरी, सर्व ऑफिस बंद राहणार आहे। हा आव्हान कशासाठी? हा आव्हान फक्त कामगार कायद्याचा प्रश्न नाही, कामगार आणि कर्मचारींचा प्रश्न नाही, हा देशाचा संविधानाचा प्रश्न आहे, हा देशाचा लोकशाहीचा प्रश्न आहे, हा आपला देशाचं आर्थिक परिस्थिती हे जे ढसाले भाजप सरकारने जे केलेलं आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे। त्या कामगार वर्गाचे जे धोरणाच्या विरोधात आहे, शेतकरी जे वर्ग आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे। आपल्याला देश वाचवायचं, संविधान वाचवायचं, लोकशाही वाचवायचं आणि हा 4 लेबर कोड जे आहे त्या 4 लेबर कोड हे जे कामगार विरोधी आहे, हे कॅपिटलिस्टिक दर्जाचे आहे, हे त्यांचा विरोध आहे। आणि इथे दाखवता सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये कसला सुरक्षा कायदा सर्व कामगारांचा हिसकून घेतलेला आहे। तिथे 100 कामगार होते, आता ते 300 केले। आज टेक्नॉलॉजी मध्ये कुठे 100 कामगार असतं म्हणजे कामगार कायदा लागू होणार नाही। आणि प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, ESIC हे लागू होणार नाही, परमनंट कामगार होणार नाही। हे सर्व यांच्या विरोधात आज धुळेमध्ये सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याचे एक घटक म्हणून धुळेमध्ये आज आम्ही मोर्चा काढत आहोत। इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।